आणि आता बातमी आज विदर्भात रंगलेल्या दोन राजकीय आंदोलनांची। एक आंदोलन राम मंदिर देणगी चोरी विरोधातलं आणि दुसरं आंदोलन जे देणगी चोरी विरोधात आंदोलन करतायत त्यांच्या विरोधातलं। नागपूरमध्ये मुख्यमंत्री फडणवीसांच्या होमग्राऊंडवर आज उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेनं रामरक्षा आंदोलन केलं। यावेळी ठाकरे गटातले सर्व प्रमुख नेते कार्यकर्ते विदर्भातले पदाधिकारी उपस्थित होते। त्याचवेळी दुसरीकडे ठाकरेंच्या आंदोलनाला उत्तर देण्यासाठी अमरावतीमध्ये हनुमान गढीवर माजी खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांचं हनुमान चालीसा आंदोलन पार पडलं। राणांच्या आंदोलनामध्ये जैन मुनी निलेश चंद्र सहभागी झाले होते। नागपुरातील आंदोलनामध्ये उद्धव ठाकरेंनी तुमचं रामरक्षा म्हणण्याचं काम आमचं रामरक्षा करण्याचं काम असं म्हणत फडणवीसांना टोला लगावला। शिवाय पक्ष फोडले, पेपर फुटले जात आहेत, आता दानाची चोरी झाली असं म्हणत हेच रामराज्य हवं का असा सवाल ठाकरेंनी मोहन भागवतांना केला। फडणवीस भागवत रामभक्तांच्या की दानचोरांच्या बाजूने असा सवालही ठाकरेंनी विचारला। बाळासाहेबांनी जो डोक्यावरती घेतला होता, अनेक जणांनी जे बलिदान केलं हे यांच्या चोरांच्या पोटापाण्याची सोय करण्यासाठी नव्हतं केलं। मंदिर वही बनाएंगे, कशाला बनाने के बाद लुटने के लिए? आम्ही आहोत ते मंदिर लुटारूंच्या विरुद्ध आहोत। फडणवीस साहेबांना सांगायची की आमची चेष्टा टिंगल मस्करी करण्यापेक्षा तुम्ही मंदिर लुटणाऱ्यांच्या बाजूने आहात की राम रक्षा करणाऱ्यांच्या बाजूने आहेत ते पहिले स्पष्ट करा। भागवत साहेब ज्या पद्धतीने हे भाजप सरकार वागतंय, मंदिरं लुटली जात आहे, विद्यार्थ्यांशी कशा पद्धतीने वागताय ते तुम्ही बघितलंय। पेपर फुटतायत, पक्ष तर फोडले जात आहेत, पण आता मंदिरातल्या तिजोऱ्या फोडल्या जात आहेत। हेच हिंदू राष्ट्र तुम्हाला अपेक्षित होतं काय? तर या आंदोलनावरून मुख्यमंत्री फडणवीसांनी ठाकरेंना टोला लगावलाय। त्याला आंदोलनातून ठाकरेंनी उत्तर दिलंय। पहिल्यांदा तर मला या गोष्टीचा आनंद आहे की उद्धवजींच्या शेवटी हे लक्षात आलं, जो राम का नहीं वो किसी काम का नहीं। त्यामुळे ते रामाकडे परत गेले, त्याबद्दल मी त्यांचं अभिनंदन करतो। बाकी आता रामरक्षा म्हणणं चाललं असेल तर यावेळेस तरी थोडी बहुत का होईना रामरक्षा ते वाचतील आणि केवळ राजकीय कार्यक्रम करणार नाहीत, अशा पद्धतीची अपेक्षा मी या ठिकाणी ठेवतो। आज सकाळी संजय राऊतांचा फोन आला, मला म्हणाले उद्धव टेलिप्रॉम्प्टर ठेवायचा का? म्हटलं का नाही, कारण मुख्यमंत्र्यांनी आव्हान दिले उद्धव ठाकरेंनी रामरक्षा बोलून दाखवावी। मी आज त्यांच्याच गावात येऊन सांगतोय की फडणवीसजी, रामरक्षा म्हणणं जरी तुमचं काम असलं तरी रामरक्षा करणं हे आमच्या राम भक्तांचं काम आहे। आम्ही रामरक्षक आहोत, मनामध्ये भाव नाही आणि रामरक्षा म्हणताय म्हणजे मनी नाही भाव आणि देवा मला पाव, हे आमचं हिंदुत्व नाहीये। दरम्यान उद्धव ठाकरेंनी रामरक्षा पठण आंदोलन करून चांगलं काम केलं असं म्हणत रामदास कदमांनी चक्क उद्धव ठाकरेंचं कौतुक केलं। ठाकरेंनी चांगला विषय घेतलाय, त्यावर तो कुठं दुमत नाही। भ्रष्टाचाराच्या विरोधामध्ये आवाज उठवणं काही चूक असं मला वाटत नाही, यामध्ये भाजपने पण आवाज उठवला आहे। त्यांनी पण सांगितलं आहे जे भ्रष्टाचार असतील, जे चोर असतील त्यांच्यावरती आम्ही कारवाई करणार। हे चांगलं आहे ना काम, जे काम चांगलं आहे ते चांगलं आहे। ज्यांनी प्रभू रामाच्या नावाने देणगी दिली, त्या देणगीमध्ये ज्यांनी भ्रष्टाचार केला त्यांच्या विरोधामध्ये आंदोलन घेतलं म्हणजे खूप चांगलं काम केलं उद्धवजींनी असं म्हणेन मी उलट।